त्या एरियामध्ये सुद्धा कालपर्यंत वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे, सर्वांनी केला आहे. आता मॅक्सिमम आपली वोटर स्लिप वाटप करण्यात आलेली आहे. मात्र काही ठिकाणी जिथे लोक मिळाले नाही, त्या दिवशी घरी नव्हते, ते शिल्लक राहू शकतात. आणि असे लोकांसाठी सुद्धा आज तुम्ही लोकांमार्फत काही ऑनलाईन लिंक आणि QR कोड सुद्धा देण्यात येत आहे, ज्याच्यावर लोक स्वतः माहिती टाकून खात्री करू शकतात त्यांचा पोलिंग बूथ कोणता आहे, यादीमध्ये क्रमांक कोणता आहे, हे माहिती त्यांना ऑनलाईन सुद्धा मिळू शकते. ते आणि तुम्ही लोकांना सुद्धा हे सर्क्युलेट करण्यात आलं. क्या पर्सेंटेज सर तुम्ही म्हणता बहुतांश ठिकाणी ती मिळालेली आहे, या सभागृहात असलेल्या 90% लोकांपर्यंत किती असेल? हम घर पे नहीं मिले समझ सकते हैं, परिवार के लोग तो है ना कम से कम. नहीं, हमसे जो पहुंचा गई और उसने वोटर स्लिप भी ऐसा मैं आज की नहीं, आपने ऐसा प्रशासन ने इस बार वोटिंग परसेंटेज बढ़ाने के लिए बहुत अच्छा काम किया, नो डाउट. बट जो बेसिक लेवल पे जो स्लिप होनी चाहिए कि कहाँ कैसे वोटिंग है, वो ऐसा हो नहीं पाता. हम लोग तो वोटिंग कर देंगे, वहाँ से पता चला मार्फत विनंती केली आहे. त्यांच्याकडे हा ऍक्सेस नाही आहे. ऑनलाईन QR कोड सगळीकडे सर्क्युलेट झाले पाहिजे. जास्तीत जास्त मीडिया चॅनल्स लोक डाउनलोड करू शकतात. 90% हमारी वोटर स्लिप डिस्ट्रीब्यूट हो रखी है. सिटी एरिया में से कुछ जगह तकरार आई है, तो हमने BLOs को भी इंस्ट्रक्शन दिए, कुछ लोगों को नहीं भी मिली होगी. इसलिए दूसरी व्यवस्था ये की गई कि आपको ऑनलाइन लिंक दिया जा रहा है, QR कोड दिया जा रहा है, तो कोई भी अपने मोबाइल से चेक कर सकता है. अगर वोटर स्लिप नहीं मिली है तब भी आप लोग चेक कर सकते हैं. सर मतदार यादीमधून नावे काढण्यासाठी कोणते नियम होते, म्हणजे कोणत्या निकषावरती काढण्यात? डिलीटचा हां, तर डिलीट जे काही नाव झालेले आहे ते फॉर्म 7 भरूनच झाले. फॉर्म 7 घेतल्याशिवाय कुठलेही नाव डिलीट केले गेले नहीं. वो किसी मतदाता से मतदान या अगर मान लो डेड हो रखा है तो पंचनामा करके कि इसकी मृत्यु हो रखी है, सर्टिफिकेट नहीं है, तो आजू बाजू के लोगों से पार्टी करके वो फॉर्म 7 भरा. और ऐसा ना होते हुए किसी का नाम डिलीट हुआ होगा तो क्या रेमेडी है उसमें? तो रेमेडी जैसे नागपुर का ये दिन हाँ जी, उसमें रेमेडी 1 महीने पहले तक थी सबके पास. ऑब्वियसली आज के दिन में रेमेडी नहीं है, आज के दिन भी कर सकते बट उसका नाम नहीं आता. इसके पहले नवंबर से अक्टूबर से हमारी ये मुहिम चल रही थी कि अगर किसी का नाम नहीं भी किसी कारण से डिलीट भी हो, मान लो कभी लोग दूसरे जिले में जाते हैं तो डिलीट भी हो जाता है कि वहाँ जिले में उसका हो गया, तो सबके पास ये ऑप्शन था कि वो मतदार यादी में अपना नाम करवा सकते. एकूण 37 उमेदवार या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहे. त्याच्यापैकी 10 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्याच्यावर पेंडिंग केसेस आहेत किंवा सिद्ध दोष झालेले आहेत. अशा 10 उमेदवारांचे जे काही जाहिराती आहेत ते निकष पूर्ण करणाऱ्या वृत्तपत्रांना देण्यात याव्या आणि त्याच्याबद्दलची यादी तुम्ही जाहीर करावी असं मी व्यक्तिशः आपल्याला पत्र दिलं होतं. असंच पत्र कलेक्टर ऑफिस यवतमाळ यांना सुद्धा दिलं. आल्यानंतर कलेक्टर ऑफिस यवतमाळनी 25 आणि 75,000 वर्ष खप असलेल्या वृत्तपत्रांची यादी जाहीर केली. आपण ती यादी जाहीर नाही केली म्हणजे याचा अर्थ कलेक्टर ऑफिस यवतमाळ आणि अमरावती यांना वेगवेगळे नियम आहेत का? आपल्याला काय वाटतं? ही यादी दिलेली आहे, आपल्याकडे पत्र आहे साहेब. दिलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ यांनी यादी जाहीर केली, आपण यादी जाहीर नाही केली. ईमेल आणि व्यक्तिशः देखील यादी दिलेली आहे. यादी तक्रार करता जो आहे मी स्वतः आणि मी वृत्तपत्र आहे, माझं निकष पूर्ण करतं वृत्तपत्र, याला देखील ती यादी अशी दिलेली नाही आहे. दिलेली आहे यादी. तक्रार करता दिलेली आहे, ओसी पण आहे, आणि जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सुद्धा जे निकष आहेत ते सगळे जिल्ह्यामध्ये सारखाच आहे. ते इलेक्शन कमिशनचे निकष. जेव्हा उमेदवार इथे नॉमिनेशन फॉर्म भरतो त्याच वेळी त्याला निकष सगळी दिली जातात की हे निकषाप्रमाणे त्याला त्याचे जे काही क्रिमिनल इन्सिडेंट आहे त्याची माहिती सादर करायची, जाहीर करायची. तर त्याच वेळी 3 वेळा जाहीर करण्याची ती लेखी स्वरूपात त्याला कळवणार. आणि पण यादी जाहीर नाही केली. ठीक आहे, यादी यांनी जाहीर केलेली तुम्हाला मिळाली असेल तो घेऊन घ्या. कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला. म्हणूनच मी तुम्हाला तक्रार केली की यादी जाहीर ठेवा जेणेकरून संभ्रम निर्माण होणार नाही. तुमची तक्रार आली होती माझ्याकडे सुद्धा, त्याच्यानंतर ह्याने यादी जाहीर केलेली आहे, मला मिळाली असेल दाखवू शकता का प्रेसला यादी कोणती जाहीर केली? ठीक आहे, याची मीटिंग नंतर दुसरा प्रश्न कितने लोगों ने
किया 37 में से? ती इसका कोई डेटा है? माहिती येस ते माहिती आपण गोळा करतो आणि सीओ उसके बाद आज आपको ये भी बताइएगा कि इनका जो एक्सपेंडिचर हुआ उसका क्या रिपोर्ट है? एमसीसी का हनन हुआ होगा, केसेस फाइल हुई होगी, वो भी हमको जानकारी दीजिए। आणि सर दुसरं महत्त्वाचं असं की उमेदवारांना सर उमेदवारांना जे रिमाइंडर देण्यात येतं की तुम्ही या याच्यानुसार तुम्ही 3 वेळा प्रसिद्ध करा, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 25 सप्टेंबर 2018 असताना दिनांक बदलण्यात आला. यादीच्या विषय नाही यादीच्या यादी विषय तर आहेच सर, जाहीर केलेला आहे शिवाय आणि तुम्ही यादी घेऊन घ्या. सर 25 सप्टेंबर 2018 ऐवजी 25 सप्टेंबर 2017 केलं यांनी, त्याच्यामध्ये आपण काय कारवाई करणार आहात? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा दिनांकच बदलून टाकला यांनी, त्यावेळेस आपण काय कारवाई करणार संबंधित अधिकारी ज्यांनी हे काम केलेलं आहे? ठीक आहे, आम्ही खात्री करतो की काय केलंय. ठीक आहे. ओके, आणि थँक्यू. दुसरा विषय एक्सपेंडिचरचा आहे. एक्सपेंडिचरची तपासणी 3 वेळा केली जाते. 2 वेळा झालेली त्यांची तपासणी, आता तिसरी वेळ ते आम्हाला सांगा किमान प्रमुख उमेदवार जे आहे आम्ही तेवढ्याचा तुम्ही सांगा. हे 3 उमेदवार आम्हाला तुमच्या त्या संदर्भात त्यांचा किती एक्सपेंडिचर झालेला आहे नाही ते रिपोर्ट घेऊन मला द्यावा लागेल तुम्हाला. त्याच्यात जे पहिला टोटल ऑफिसर हां हां ठीक आहे, त्यांचं मला मिळून जाईल. उसके बाद में एमसीसी का हनन हुआ. हां ते सगळं माहिती देतो आम्ही. पहिला जे एक्सपेंडिचर चेकिंग झाली होती त्या दरम्यान 3 असे कॅन्डिडेट होते, ज्याच्यात आढळला होता की त्याने जे एक्सपेंडिचर दाखवलं आणि आपल्या शॅडो रजिस्टरमध्ये जे एक्सपेंडिचर होतं त्याच्यात खूप तफावत होता. म्हणून आमच्या मार्फत त्यांना नोटीससुद्धा देण्यात आली होती. त्याच्यानंतर त्यांची सुनावणी घेण्यात आली आणि आपल्याकडे पुरावे जे होते ते दाखवून ते एक्सपेंडिचर सुद्धा मॅच केला जातो. आणि याच्यानंतर सेकंड तपासणी सुद्धा झालेली आहे. तर सेकंड तपासणी दरम्यान सुद्धा असे 3 कॅन्डिडेट आढळले आहेत ज्यांचे तफावत आहे, त्यांना सुद्धा आता नोटीस देण्यात आली. आता याच्या एक्झॅक्ट आकडेवारीची रिपोर्ट तुम्हाला दिली. सर नाकाबंदी अंतर्गत आतापर्यंत किती रक्कम झाली आहे? हां त्याची माहिती सुद्धा आहे, त्याची माहिती आहे. ते आपल्याकडे सीझर एकूण झालेलं आहे ते 1,95 लाखाचा झालेला आहे. 1,95 लाखाचा झालेला आहे. याच्यात मॅक्सिमम लिकर सीझर आहे. और या व्यतिरिक्त जी सिव्हिजिल वर तक्रार प्राप्त झाली आहे ते एकूण 361 तक्रार प्राप्त झाली. त्यापैकी 310 तक्रारवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. बाकी तक्रार याच्याशी संबंधित नव्हती म्हणून ते ड्रॉप करण्यात आले. सर काल प्रचार थांबला आणि आता सध्या जो काही उमेदवार प्रचार करत आहे तो पूर्ण सोशल मीडियावर आहे. मीडिया मॉनिटरिंग कमिटी या संदर्भात कशा पद्धतीने काम करत आहे आणि पुन्हा काही त्या तक्रारीचं काही निराकरण वगैरे झालेलं आहे का आतापर्यंत? तर सोशल मीडियावर MCMC सेल सुद्धा वॉच ठेवत आहे आणि पोलिसांमार्फत सुद्धा सायबर सेल वॉच ठेवत आहे. कुठेही जर असा पोस्ट आला जे उल्लंघन करत आहे इलेक्शन कमिशनची गाईडलाईन त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाते. सर जिल्ह्यात सर उद्या जर या मतदार यादीवरून किंवा चिठ्ठ्या मिळाल्या आणि याच्यावरून जर संभ्रमावस्था झाली आणि मतदान हेल्पलाईन किंवा आपल्याकडे काही नियोजन आहे का त्याच्यासाठी? पॅरलल अशी यंत्रणा आहे का आपल्याकडे की तो मतदान करू शकला पाहिजे? विशेष व्यवस्था त्याच्यासाठी काही आहे का? त्याचं नाव नाही यादीमध्ये, त्याला चिठ्ठी नाही मिळाली. पहिली प्रेस कॉन्फरन्स होती त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा नंबर जाहीर करण्यात आले. 1950 एक टोल नंबर आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक नंबर जाहीर करण्यात आलेला पहिले प्रश्न ते सध्या सुद्धा चालू आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तुम्ही कोणतेही वोटर नोंदवू शकता. त्या व्यतिरिक्त प्रत्येक पोलिंग बूथवर बिलो राहणार आहे, अल्फाबेटिक लिस्ट सोबत राहणार आहे. जर कोणाला माहीत नाही आहे त्याचा क्रमांक त्या यादीमधून ते विचारू शकतात. त्याची मदत बिलो मार्फत केली जाणार. आणि स्लिप ज्याला मिळाली नाही त्याला मी म्हटलं आहे की ऑफिसला तुमच्याकडे लिंक सुद्धा देण्यात येत आहे सर्वांकडे, त्याच्यावर सुद्धा त्याला पाहता येते. आणि जरी कोणी ऑनलाईन नाही पाहिला तरी मतदान केंद्रावर बिलो अल्फाबेटिक लिस्ट सोबत राहणार आहे आणि तो मदत इलेक्शन कमीशन हाँ हाँ इलेक्शन कमीशन वो आपको दिया गया, सबको दिया गया है. सर अमरावती जिल्ह्यात किती असे गाव आहेत ज्यांनी मतदानावर बहिष्कार जाहीर केलेला आहे? ठीक आहे टाकली जाणार आहे. तुम्ही लोकांना सुद्धा दिली गेली आहे लिंक आणि बारकोड सुद्धा देण्यात आले. सर अमरावती जिल्ह्यात अशी किती गाव आहेत ज्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि आपले काय प्रयत्न सुरू आहेत तर त्यांनी मतदान केलं पाहिजे? ऐसे धामणगाव मधले एक गावाचा होता बहिष्कार आणि मेलघाट मधले 4-5 गावाचा बहिष्कार 6 गावाचा. ठीक आहे एक्झॅक्ट फिगर 6 गाव असते. तर त्या ठिकाणी आमची जे तहसीलदार आणि बाकीचे टीम आहे बिलोची ते सुद्धा गेली. धामणगावमध्ये सगळे लोक गेले होते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
आता त्याच्यानंतर आता त्यांचेवर आहे ऑब्व्हियसली, लेकिन आमच्या प्रशासनामार्फत प्रयत्न केला गेला आहे की त्यांची जे समस्या आहे ती दूर झाली पाहिजे. आणि मेलघाटमध्ये सुद्धा आमचे तहसीलदार आणि त्यांची टीम सुद्धा जाऊन आली त्यांना समजवण्याचा प्रयत्न. सर, प्रचारादरम्यान आतापर्यंत किती प्रचाराचं उल्लंघन किंवा आचारसंहितेचं उल्लंघन अशी गुन्हे दाखल झालेले आहेत याची काय टक्के? गुन्हे एकूण 9 दाखल झालेले आहेत प्रचारासंदर्भात जे MCCचे संबंधित. एकाच उमेदवारावरती आहे की वेगवेगळ्या उमेदवारावर? ते माहिती तुम्हाला एक्झॅक्ट दत्ताची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. टिप्पणीसोबत देण्यात आलेली आहे. सर, आता पोस्टर वगैरे काढायचे सूचना आपण अजूनही पोस्टर निघालेले नाही. सर, सगळीकडे मोठे मोठे होर्डिंग लागलेले आहे. यंत्रणा काय करते? काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6 वाजता संपलेलं आहे. आता त्याच्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. तर कालपासून बऱ्याच ठिकाणी काढण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी नाही त्याच काढण्यात गेले. त्याच्यावर यंत्रणा काम करतं सर. प्रचारादरम्यान काही पैसे वगैरे वाटप झाले अशी काही तक्रारी आहे काही तुमच्या कानावर? अशी लेखी तक्रार कोणती नाही आली किंवा MCCवर सुद्धा तक्रार नाही आलेली, म्हणजे CBJवर सुद्धा नाही आलेली. रात्री ते पेट्रोलिंगच्या दरम्यान राजकुमार चौकामध्ये काही नाही का व्यापाऱ्याकडून 1 लाख रुपये समथिंग काहीतरी गेलेले ते सुरू झाले आहेत की चेकिंग दरम्यान त्याच्या गाडीत सापडले होते. त्याला FST पथक बोलवण्यात आले. FST पथककडे तो त्याचं जे काही म्हणणं आहे ते सादर करेल आणि निवडणूक संदर्भात नाही आणि त्याचे हिशोब असेल तर त्याला परत करण्यात येईल. FST पथक करते झाले त्याचं बहुतेक व्यापारीचेच पैसे आहेत पण त्यांनी हिशोब द्यावा लागेल. FST पथक नियमानुसार व्हिडिओ आहे की आम्हाला पैसे मिळाले, 400 सांगितले होते, 300 दिले, 200 दिले, असेच खूप सारे व्हिडिओ आहेत. तर मग हे पण स्वयंकृतीनं तक्रारी घ्यावं लागतील ना प्रशासनाला? घ्यावं लागेल ना लोकांनी. कॅमेरामन निघले, व्हिडिओग्राफर्स पैसे देणारा म्हणणं सोशल मीडियावर म्हणणं वेगळं आहे. त्याला तक्रार पोलीस स्टेशनला किंवा निवडणूक निर्णय अधिकारीकडे याची स्वरूपात पण त्याची गेली पाहिजे. त्याच्यावर वीडियोग्राफर फोटोग्राफर यदि भेजा है तो उसके नॉलेज में क्या है? परसों से हमारी जानकारी ऐसी है, यहाँ किसी उम्मीदवार ने रैली वगैरह निकाली, उसके बाद लौटते समय MIDC के पास पैसों का बंटवारा हुआ, इन लोगों से बात की गई थी कि इतना इतना पैसा देंगे. वहाँ आपका विजिलेंस स्क्वाड भी पहुंचा, पुलिस वालों ने कुछ फोटो वोटो भी खींचे. ऐसा वो नकली पुलिस वाले थे या आदमी में से थे, कैसा है? कुछ है? हर रैली या कोई भी कार्यक्रम होता है उसके साथ में हमारे एक सांगा मोगम काही नाही, मोगम पोलीस आहे ना आपल्या MIDC रात्री 1:30 वाजता नाही पोलीस आता धाक दाखवायसाठी त्यांचेच कार्यकर्ते पोलीस म्हणून गेले का ते आम्हाला नाही सांगत. असं काही लक्षात नाही आलं का कुठे? पैसे वाटप करताना जे कोणी पथक पोलिसला सापडलं तर त्याच्यावर 100% कारवाई होईल. व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर त्यांनी स्वतः तक्रार दिली तर चौकशी होईल. 100% तुमच्याकडे तक्रारी आल्या आम्ही व्हेरीफाय केले आहे. आता थँक्यू ऑल. आता शेवटी मला तुम्ही लोकांना क्रिटिकल आणि वल्नरेबल निरंतर आहे. पुलिस के हिसाब से जो लॉ एंड ऑर्डर वाइज पूरा सेंसिटिव जो 1 से 10 थँक्यू ऑल. काल रात्रीपासून आम्ही सर्व वाहन ॲडिशनल चेकिंग काल रात्री प्रचार संपल्यावर शहरात सुरू केलेली आहे. ग्रामीणमध्ये होत असेल. कोणीही व्यक्तीने रात्री विनाकारण फिरू नये आणि काही जर चेकिंग दरम्यान पोलिसांना सहकार्य करावे. कोणी काही उजळ घालत असेल अशा काही घटना घडल्या का पण त्याला ते समजून सांगण्यात आलं की वाहन चेकिंग करणे हे महत्त्वाचं आहे. रात्री बेरात्री लोक फिरत असतील तर त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. त्याप्रमाणे जसं काही त्याच्याकडे सापडलं तर त्याच्यावर कारवाई होईल. ग्राउंडच्या मुद्द्यावरती आचारसंहिता मोडली गेली वगैरे असं परवानगी आधी नंतर व्हिडिओ काय कारण आता ते 26 नंतर पुन्हा उखाडून येईल असं दोन्ही बाजूचं म्हणणं आहे. पुन्हा लॉ अँड ऑर्डर तुम्हाला मेंटेन करायचं मग नेमकं फॅक्ट काय तुम्ही जर सांगितलं आम्हाला लोकांना नाही. त्या संदर्भात इश्यू झाला होता ऑब्व्हियसली सर्वांना माहीतच. आणि जे गृहमंत्री आहे त्यांची सुरक्षेच्या दृष्टीने
ती ग्राउंड रिकमेंड करण्यात आलेला होता. म्हणून जे दुसरा पक्ष आहे त्यांना दुसरे ग्राउंडची सुविधासुद्धा देण्यात आली. त्याच्यानंतर त्याने अर्ज केली आणि त्यांना त्या ग्राउंडची परवानगीसुद्धा दिली, नेहरू मैदान आणि आपल्या स्टेडियम. निवडणुकीच्या काळात तर कोणता प्रोटोकॉल काही व्हीआयपी राहत नाही, मग असं कसं त्यांच्यासाठी ते यांनाही दुसरं मैदान देता आलं असतं. ठीक आहे, व्हीआयपी कोणी राहत नाही ते बरोबर आहे, लेकिन सिक्युरिटी तो राहतेच. ठीक आहे, त्या दृष्टीने करण्यात आलं. सर, हे महाराष्ट्रामध्ये युनिक प्रकरण नाही ठरलं का आपल्या इथलं? देशामध्ये पहिल्यांदा नाही, सिक्युरिटीच्या दृष्टीने सगळ्या ठिकाणी केलं जाते, असं नाही आपल्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याची रिपोर्ट सुद्धा इलेक्शन कमिशनला पाठवण्यात आली. आम्ही लेखी रिपोर्ट करतो. सर, एवढं होईपर्यंत ते पहिलेच वेळेत जर तुम्ही त्यांना जिल्हा नंतर दिलं तर वेळेत जर दिलं असतं जिल्हा मैदान आणि नंतर एवढा गोंधळ किंवा एवढे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला नसतात ना. देता येत नाही. अर्ज आली तेव्हा आपल्याला देता येते ना. हे अर्ज तर जेव्हा दिली जेव्हा तुम्ही त्यांची सगळ्या बाजूला नाकाबंदी केली, त्यांना केलं पाहिजे होतं ना की हे महिन्यात त्यांच्याकडे परवानगी असताना त्यांचं आतमध्ये नाही होती. असं सगळं झाल्यानंतर मग त्यांनी. सर, या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असं वाटते का? कारण की काही नेत्यांनी मोठ्या अधिकाऱ्यांवर शहराध्यक्षासारखे वागतात असे सुद्धा आरोप केलेले आहेत. कसं बघताय? कोणी काही आरोप करू शकतात, ते त्यांचा आहे अधिकार, लेकिन असं कुठेही असा नाही झालेला आहे. आता सुरक्षा दृष्टीने तुम्ही लोकांना सध्या माहिती आहे की सुरक्षा दृष्टीने आपल्याला काही निर्णय घ्यावा लागतो. त्या दृष्टीने आपण हे निर्णय घेतले आणि जेव्हा असं वेळ येते तेव्हा आपल्याला. सर, आपण त्यांना काही वेळी परवानगी रद्द केली 7-8 वाजता, तर ते आपण आदल्या दिवशी पण देऊ शकलो असतो ना, आदल्या दिवशी किंवा सकाळी पण. हां, ठीक आहे, तो ते प्रयत्न चालू होता आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा अर्ज केली तेव्हा आपण उपलब्ध करून दिलं. अर्ज त्यांना नाही लागला. तुम्ही सगळ्या बाजूने जेव्हा नाकाबंदी केली त्यांच्याकडे परवानगी असताना त्यांचा सामान अपेक्षित होतं का असं व्हावं म्हणून? काम सुरू झालेलं होतं, त्यांच्याकडे परवानगी नसताना त्याचा टेंट उभारलं. 21, 22, 23 पर्यंत त्याच्याकडे परवानगी होती तेव्हा त्याने केला 22चा कार्यक्रम. आणि कधी कधी सुरक्षा दृष्टीने आपल्याला करावा लागते, कारण की ते सगळं आपल्याला बघावं लागते. सिक्युरिटी सरांचंच म्हणणं असं होतं किंवा जर त्यांनी 1 वाजेपर्यंत सेटलमेंट काही झालं नाही तर मी सरळ रिपोर्ट पाठवेल होम मिनिस्ट्रीला किंवा इथे सभेच्या दृष्टीने अशा पद्धतीची अडचण आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं होतं ना की नवीन आमचं आता तयार होऊ शकत नाही. सर, ही जर सुरक्षेची कल्पना प्रशासनाला पहिलेच ऑलरेडी होती, पण जे नंतर केलं ते पहिले का नाही केलं की कारण हे आहे प्रशासनाला की असं गडबड व्हावी म्हणून? असं कारण हे आहे की त्यांचा जे टूर प्लॅन आहे 22ची रात्री आला आमच्या. त्याच्यापूर्वी तोंडी सूचना होती की याचा कार्यक्रम होणार आहे, लेकिन 22ची रात्री त्यांचा ऑफिशियल टूर प्रोग्राम आहे. म्हणून 23 तारखेला आपल्याला हे करावं. सर, 23 तारखेला आपण सकाळी त्यांना मैदान रद्द करण्याची परवानगी पत्र देऊ शकलो नसतो का? म्हणजे आज संध्याकाळी राडा झाला नसता ना. त्यांना पत्र दुपारीच देण्यात आलेलं आहे. नाही, सायंकाळी 8 वाजता देण्यात रद्दचा दुपारीच देण्यात आलेला आहे. आमच्याकडून निघालेलं आणि शेवटी तुम्ही लोकांना मला सुद्धा आवाहन करायचं आहे की मला माहिती आहे उद्याचे दिवस तुम्ही लोकांसाठी सुद्धा खूप व्यस्त असतो, तुम्ही लोक खूप फिरतात, तरी पण सर्वांनी मतदान करावे आणि तुमची पूर्ण टीमला सुद्धा विनंती करा मतदान करण्यासाठी. पोस्टल बॅलेट हो गया. पोस्टल आचारसंहिता काळामध्ये जनरली प्रशासन कोणाच्या दबावात काम करते असं दिसत नाही, मात्र मैदानावरून तसं दिसलाय. तशी प्रतिमा जिल्ह्याची मलिन झाल्याचं सुद्धा बोललाय. आता ही प्रतिमा उंचावण्यासाठी प्रशासन काही करणार आहे का पुढे? माझ्याकडे जवळपास 280 इमारत आणि 757 बूथ आहे टोटल अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये. यासाठी आम्ही पूर्ण आयुक्तालयामध्ये बंदोबस्तकरिता 3 DCP आहेत, 7 ACPI आहेत, 32 पोलीस इन्स्पेक्टर आहेत, 118 PSI API लावलेले आहेत आणि 1465 पोलीस कर्मचारी आणि 428 होमगार्ड लावले. 1465 पोलीस कर्मचारी आणि 428 होमगार्ड. हे फक्त निवडणूक बंदोबस्तासाठी, त्या इतर जे पोलीस स्टेशन ड्युटीसाठी जे वेगळे आहेत ते पोलीस स्टेशनलाच काम करतात.
आणि यासोबतच 3 कंपनी आपल्याकडे केंद्रीय बलाचे आहेत, एक CISF आहे आणि 2 कर्नाटकाचे SRPF. हे सर्व एवढा मोठा जो आहे बंदोबस्त प्लॅन केलेला आहे. सर्व बूथवर आता पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड पोलिंग पार्टीसोबत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे, जवळपास झाली असेल, आता रवाना होत आहेत ते. यानंतर मग संध्याकाळी दुपारपासून त्यांचे सर्व आजचे जे सेक्टर ऑफिसर आहेत, सेक्टर ऑफिसर सुद्धा भेट देतील त्यांना. आणि सेक्टर ऑफिसरला अशी प्लॅनिंग केली आहे की दर 10 मिनिटाच्या आत एक वाहन किंवा एक अधिकारी कर्मचारी 10 मिनिटामध्ये तिथे कुठल्याही बूथवर काही प्रॉब्लेम झाला किंवा काही कॉल आला तर 10 मिनिटाच्या आतमध्ये पोलीस पोचतीलच अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. 10 मिनिटाच्या आधीच पोचतील, पण जे ग्रामीण थोडा भाग आहे आपल्याकडं त्यामध्ये 10 मिनिटाच्या आत पोचतील अशी आपण सेक्टर पोलिसिंगची व्यवस्था केलेली आहे. त्या व्यतिरिक्त जे पोलीस अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, यांच्यासाठी बाकी जनरल जे काही अडीअडचणी असतात त्याच्या सर्व वेलफेअरसाठी असेल, त्यांना फूड पॅकेट्स देणे किंवा कोणी बूथ सोडून जाऊ शकत नाही आहे, त्यांच्यावर डबल जबाबदारी आहे. पोलिंग पार्टीची सुरक्षाची जबाबदारी आहे आणि उद्याच्या दिवस पोलिंग करून घेण्याची म्हणजे शांततेत करून घेण्याची जबाबदारी आहे. मग ते जसे जे नियम आहेत निवडणूक आयोगाने जे लावलेले आहेत, 100 मीटरचा नियम आणि 200 मीटरचा नियम. 200 मीटरच्या आतमध्ये कुठलाही व्हेकल आला नाही पाहिजे आणि 100 मीटरच्या आत तुम्ही तंबू हे वगैरे इत्यादी लावून किंवा टेंट लावून बेंचेस लावून तुम्ही काही प्रचार करणे किंवा पोलशीट वाटणे हे करू शकत नाही आणि गर्दी करू शकत नाही. तर सर्व तो बंदोबस्त करून घेण्याची जबाबदारी ॲडिशनल पोलीस फोर्ससुद्धा आम्ही 4 पेक्षा जास्त जिथे बूथ आहे त्या ठिकाणी एक कर्मचारी ॲडिशनल लावलेला आहे पोलिंग स्टेशनच्या बाहेर. ते पण गर्दीसाठी कंट्रोल करतील आणि पोलीस स्टेशनचे जे सेक्टर पेट्रोलिंग आहे, पेट्रोलिंग मोबाईल घेऊन गर्दी कमी करतील आणि लोकांना तिथे गोळा होऊ देणार नाही देण्यात. तर सर्व नागरिकांना आपल्यामार्फत आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मतदान करावे, मतदान टक्का वाढवायचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे आणि शांततेत मतदान करावे. कोणी मतदान प्रक्रियामध्ये बाधा आणू नये. कोणी आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, कडक कायदेशीर कारवाई होईल आणि निवडणुकाच्या दरम्यान काही अडचणीचा किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा कोणी केला तर तो गंभीर गुन्हा आहे. तो त्याच्या करिअरवर ब्लॉट लावण्यासारखा होऊन जातो कुठल्याही व्यक्तीच्या. कोणीही कायदा हातात घेऊ नये या दरम्यान, हे आपल्या माध्यमातून मी अपील करतो लोकांना. आणि शांततेत मतदान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आतापर्यंतची जी कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दल पाहिलं तर सर संवेदनशील आणि अतिसंवेदनशील किती मतदान केलं आहे? संवेदनशील आपल्याकडे पोलीस संवेदनशील ज्याला आपण म्हणतो तसे आमच्याकडे 155 केंद्र आहेत. तिथे आपण ॲडिशनल फोर्सेस लावतो बाहेर, पण क्रिटिकल किंवा ऑनरेबल नाही निवडणूक आयोगाच्या निवडणूक तर तसे कुठलेही एकही नाही, 0 आहे. पण आपलं जे गर्दी होऊ शकते किंवा मिक्स लोकॅलिटी आहे असे सर्व धरले तर 155 बूथ आणि इमारत होतात. तर त्या ठिकाणी आपण ॲडिशनल बंदोबस्त लावतो जिथे गर्दी होऊ शकते, जिथे छोटा गल्ली आहे किंवा ज्या म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मतदान केंद्र आहे अशा ठिकाणी ॲडिशनल फोर्स. ॲडिशनल म्हणजे किती ॲडिशनल म्हणजे एक अधिकारी 2-3 कर्मचारी. आणि हे सेक्टर पेट्रोलिंगचे जे व्हेकल आहे त्याला 2-2 इमारती दिला आहे, ते फिरतील, तिथे येतील, गर्दी कमी करतील, लोकांना सूचना देतील. पथक पोलीसचे असे आम्ही 42 पथक तयार केले. त्याच्यात 3 कंपन्या ते आता ते जे CISF कर्नाटक SRP आहे ते सगळे ते आम्ही 27 सेक्शन आहेत त्याचे आम्ही 27 ठिकाणी लावलेले, 27 संवेदनशील ठिकाणी. किती आहे संख्येने कंपनी? एका कंपनीमध्ये 100 लोक. एका कंपनी 100 असतात. त्याचे 27 सेक्शन म्हणजे एका सेक्शनमध्ये 10 लोक असतात. 10,000 लोक त्या महत्वाच्या जिथे जास्त होतं, काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 15 अशी म्हणजे गर्दी होती, तर त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी फोर्स या कालावधीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किती लोकांना अटक केली कळली पाहिजे? जनरल एक समरी सांगतो की आतापर्यंत जे 16/4 पासून जे प्रतिबंधक कारवाई केलेली आहे संपूर्ण आयुक्तालयामध्ये जे आहे 16/3 म्हणजे 16 मार्चपासून सुरू झालेली प्रक्रिया. 16 मार्चपासून जे आहे आपण 1100
107,943 लोकांवर केलेली आहे. 107 CRPCची कारवाई, 110ची कारवाई 173 लोकांवर झालेली आहे. त्यानंतर MPDAचे 2 झालेले आहेत कारवाई. तडीपार जे आहेत 34 लोक झालेले आहेत. आणखी 26 प्रकरणामध्ये त्यांना इंटेरियम बॉन्डवर नोटीसवर ठेवलेलं आहे, कारण पूर्ण प्रक्रिया त्याची होऊ शकली नाही. तरी पण 34 झालेले आहेत आणि 26 लोकांवर नोटिसेसवर. त्यासोबतच दारूबंदीचे जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असते ते 125 लोकांवर झालेले आहे. जे हातपट्टी गाळणारी किंवा दारू त्यांच्यावर 93ची कारवाई होतात. ह्या दरम्यान जी आणखी इतर कारवाई आहे त्याच्यात NDPSचे जे आहेत NDPSचे 5 केसेस झालेले आहेत गांजावरीचे. ह्या दरम्यान SC/ST ॲक्ट खाली 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर सौरभ सर, IMD का जो रिपोर्ट था, जिस तरीके से धूप का है, तो उसके लिए क्या क्या अपन ने उपाय योजना की है? उसके लिए ये इंश्योर किया गया है कि हर मतदान केंद्र पे कल पानी की व्यवस्था रहेगी, मेडिकल किट रहेगी, अगर कोई इशू रहेगा तो उसके लिए DHO की तरफ से अलग पथक भी तैयार किए गए. और पोलिंग स्टेशन पे तो ये बेसिक सुविधा रहेंगी, शेड की व्यवस्था, पानी की व्यवस्था, मेडिकल किट. इसके अलावा भी अगर मान लो किसी को ज़रूरत पड़ती है तो PSC ने है टीम तैयार की गई और वो मोबाइल टीम्स हैं. तो एक PSC के अंदर के जितने भी पोलिंग केंद्र हैं वो टीम्स को टच करती हैं. तो कहीं भी अगर इशू आता है तो वो टीम भी पहुंच सकती है और 108 की तो व्यवस्था रहेगी. वेदर चेंज के बारे में कुछ बोला है? IMD का इलेक्शन कमीशन ने जो एक IMD की मीटिंग ली थी दिल्ली के स्तर पे, उसमें ऐसा फीडबैक था कि 19 अप्रैल को जितनी गर्मी थी उससे कम होने की क्षमता 26 अप्रैल को, मतलब होगी बट इससे कम, उससे कम ही रहने की क्षमता. ठीक है सर. इसके बाद क्वेश्चन नाकाबंदी अंतर्गत जे आता एक सेकंड SP साहब सुद्धा ब्रेक. गुड आफ्टरनून. कल के वोटिंग डे के लिए ग्रामीण यूनिट ने जो है सारी तैयारी कर ली है. अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट के अंडर में टोटल 6 असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज आते हैं, जिसमें 4 जो है अपने अमरावती पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के अंडर में है, एंड बचे हुए 2 जो मोशी और दमनगांव असेंबली कॉन्स्टिट्यूंसी है वो वर्धा पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के अंडर में आते हैं. तो ये सारे 6 हमारे ग्रामीण अंडर में जो असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज है ये कल के दिन में सवेरे वोटिंग के लिए जाने वाले हैं. एंड असेंबली कॉन्स्टिट्यूंसी वाइज AROs के साथ में हमारे SDPOs जो है बंदोबस्त वाटअप अभी शुरू है. जैसे कलेक्टर साहब ने बताया, पुलिस के साथ में हमारे कर्मचारी वगैरह रवाना कर रहे हैं. टोटल हमारे अंडर में ग्रामीण के अंडर में 1915 पोलिंग बूथ्स हैं और इमारत लगभग 1200 के आसपास में है. और टोटल डिप्लॉयमेंट जो बाहर से हमको बंदोबस्त मिला है वो 1200 कर्मचारी और 2100 होमगार्ड. इसके अलावा हमारे खुद के यूनिट के लगभग 1600 कर्मचारी जो है लगने वाले हैं इस पूरे आज और कल के बंदोबस्त में. एंड पोलिंग बूथ बंदोबस्त के अलावा जो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के हिसाब से जो स्केल है उसमें पोलिंग बूथ बंदोबस्त लगेगा. उसके अलावा भी हमने सेक्टर पेट्रोलिंग वगैरह रखा है, जैसे अभी CP सर भी बता रहे थे सेक्टर पुलिस पेट्रोलिंग एक्सेट्रा का, तो वो हमने भी रखा है. उसके अलावा भी पुलिस स्टेशन के लेवल पे PSO का पेट्रोलिंग वगैरह रहेगा. एंड क्योंकि ग्रामीण एरिया है एंड यहाँ पे एक जगह से दूसरे जगह पहुँचने में डिस्टेंस ज़्यादा रहता है तो समय भी उतना ज़्यादा लगता है, तो हमने अपनी तरफ से मल्टीपल लेयर ऑफ पेट्रोलिंग रखा है ताकि एक आधा बूथ पे अगर कुछ आवश्यकता पड़ेगी किसी भी कारण से तो तुरंत संबंधित सेक्टर पुलिस पेट्रोलिंग या अदरवाइज PSO का पेट्रोलिंग या अदरवाइज जो रिजर्व में हमने रखा है वो तुरंत वहाँ पे पहुँच के फिर जो भी इशू है उसको एड्रेस करें. वरना एसच जो भी जितना भी बंदोबस्त आज और कल के दिन में हमारी तरफ से लगने वाला है
कर्मचारियों का बेसिक वेलफेयर के हिसाब से सब इंतज़ाम वगैरह कर चुके हैं, उसमें कुछ इश्यूज वगैरह नहीं है। इसके अलावा भी बाकी जो अभी साइलेंट पीरियड अभी जो कल शाम से शुरू हो गया है, उसका प्रॉपर गाइडलाइंस के हिसाब से अमलबजावनी चालू है। कोई अभी तक तो कुछ ऐसा अनटूवर्ड इंसिडेंट नहीं हुआ है एंड शांतता पूरे अपने ज़िले में प्रेजेंट वातावरण शांततापूर्वक है, कोई इशू नहीं रहा है। इसके अलावा भी वी आर ऑल गेयर्ड अप फॉर टुमारो एंड आपके माध्यम से मैं भी अपने लेवल से पर्सनली सभी अमरावती के सिटीजन से विनती करूंगा कि कल के दिन में आप अपने पोलिंग बूथ पे पहुंच के अपना मतदान कीजिए। और जैसा हमारे यूनिट ने पूरे अमरावती डिस्ट्रिक्ट में कोशिश किया है वोटर टर्नआउट इम्प्रूव करने का, आशा करते हैं कि इस बार का जो वोटिंग है उसमें परसेंटेज भी बढ़ेगा। एंड हम सारी टीम के साथ में ये आश्वासन देते हैं कि कल का जो पोलिंग है वो पीसफुल एंड ट्रांसपेरेंट मैनर में जो है, फ्री एंड फेयर मैनर में जो है कंडक्ट किया जाएगा। थैंक यू। सर, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी ते ज्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याच्यानंतर ते मतदान करू शकतात, तर त्यांच्या संदर्भात त्यांची काय आकडेवारी आहे सध्या? अजून कर्मचारी वंचित आहेत? अनेक कर्मचारी आता तुमचा आणि चांदुरबाजारमध्ये आहे, ईडीसी मिळवणार ज्यांनी आधी फॉर्म भरून दिलेले आहे, परंतु अजून त्यांना आलेलं नाही आहे। ईडीसीने मिळालं, पोस्टल बॅलेटने मिळालं, या संदर्भात सुद्धा काही तक्रार माझ्याकडे सुद्धा आलेली, काही ठिकाणी मी सुद्धा सकाळी भेट दिली होती। तो काही कर्मचाऱ्यांची अशी होती तक्रार, ज्यांनी तक्रार होती की त्यांनी भरून दिलेले आहे, त्यांना अजूनही मिळाला नाही। बऱ्याच लोकांना मिळाले आणि काही लोकांना अजूनही मिळाला नाही। त्याचं काही कारण हे सुद्धा आहे की एक एसीचे एडीसी दुसऱ्या एसीमध्ये अजूनही पोहोचलेले, तो त्यांच्यासाठी अशी आपण तयारी केलेली आहे की ज्यांचे एडीसी अजूनही पोहोचलेली आहे, आज संध्याकाळीपर्यंत सेक्टर ऑफिसर मार्फत त्या कर्मचाऱ्यांपर्यंत आपण पोहोचा।